नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा घरगुती सवयीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आली आहे, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं. पण आजच्या या आधुनिक काळात एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात येतो, ही रीत खरंच फायदेशीर आहे का? आणि विशेषतः तांब्याच्या भांड्यातील पाणी मूत्रपिंडातील खडे टाळायला मदत करतं का? आज आपण हा विषय सखोलपणे समजून घेणार आहोत, शास्त्रीय दृष्टिकोनातून, आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि आपल्या भारतीय परंपरेतील आध्यात्मिक विचारांनुसार. सर्वप्रथम मूत्रपिंडातील खडे का तयार होतात हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या शरीरात कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक आम्ल यांसारखे काही घटक असतात. जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही किंवा शरीरातील अपायकारक द्रव्ये योग्य प्रकारे बाहेर पडत नाहीत, तेव्हा हे घटक हळूहळू एकत्र येऊन कण तयार करतात आणि पुढे जाऊन ते खड्यांच्या स्वरूपात बदलतात. याचा साधा अर्थ असा की शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर मूत्रपिंडावर ताण येतो आणि खडे होण्याची शक्यता वाढते. आता पाहूया तांब्याच्या भांड्यातील पाणी यात कशी मदत करू शकतं. आयुर्वेदात या पाण्याला ताम्रजल असं म्हटलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे तांब पाण्यातील सूक्ष्म अशुद्धता कमी करतं आणि शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करतं. जेव्हा शरीराचं हे संतुलन योग्य राहतं तेव्हा पचनक्रिया, द्रवपदार्थांचे वहन आणि अपायकारक घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया व्यवस्थित चालते. यामुळे शरीरात अनावश्यक द्रव्य साठण्याची शक्यता कमी होते. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर तांब्यामध्ये सूक्ष्मजंतू नष्ट करण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात ठेवलं गेलेलं पाणी अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होतं. अशा पाण्यामुळे शरीरात जाणाऱ्या अपायकारक घटकांची संख्या कमी होते. याचा परिणाम असा होतो की शरीरातील शुद्धीकरण प्रक्रिया अधिक परिणामकारक होते. मूत्रपिंडाचे काम म्हणजे शरीरातील अपायकारक द्रव्ये गाळून बाहेर टाकणं. जेव्हा आपण स्वच्छ, संतुलित आणि गुणकारी पाणी पितो तेव्हा ही गाळण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे पार पडते. तांब्याच्या पाण्यात सूक्ष्म खनिज घटक असतात जे शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. पचन सुधारल्यामुळे अन्नातून निर्माण होणारे अपायकारक घटक साठत नाहीत आणि ते वेळेवर बाहेर पडतात. यामुळे मूत्राचा प्रवाह नीट राहतो आणि खडे तयार होण्याआधीच ते घटक शरीराबाहेर टाकले जातात. म्हणूनच तांब्याच्या भांड्यातील पाणी थेट खडे नष्ट करत नाही, पण खडे तयार होण्याची शक्यता कमी करण्यात सहाय्यक ठरते. आता या विषयाकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तांब्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. तांब हे शुद्धतेचं आणि सूर्य ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. सूर्य म्हणजे जीवनशक्ती, प्रकाश आणि जागरूकता. जेव्हा पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवतो तेव्हा ते पाणी त्या सकारात्मक ऊर्जेला आत्मसात करतं असं मानलं जातं. म्हणूनच पूजेमध्ये, कलशात किंवा अभिषेकासाठी तांब्याची भांडी वापरली जातात. तांब हे एक माध्यम आहे जे सकारात्मक ऊर्जा धारण करून ती आपल्या शरीरात पोहोचवण्याचं काम करतं. त्यामुळे तांब्याचं पाणी केवळ शरीर शुद्ध करत नाही तर मनालाही शांत आणि संतुलित ठेवण्यास मदत करतं. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तांब्याचं पाणी हे कोणतंही जादुई उपाय नाही. जर आपण दिवसभरात पुरेसं पाणी पित नाही, अयोग्य आहार घेतो, जास्त मीठ किंवा तिखट खातो आणि शरीराची हालचाल करत नाही तर फक्त तांब्याचं पाणी पिऊन काही विशेष फरक पडणार नाही. हे एक पूरक साधन आहे जे योग्य जीवनशैलीसोबत वापरल्यास अधिक परिणामकारक ठरतं. तांब्याच्या पाण्याचा योग्य वापर कसा करावा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावं आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी पिणं अधिक लाभदायक मानलं जातं. दिवसात 1 ते 2 ग्लास एवढंच पाणी पुरेसं असतं. यापेक्षा जास्त प्रमाणात पिणं टाळावं, कारण तांब हे औषधासारखं आहे.
योग्य प्रमाणात घेतलं तर फायदेशीर, पण अति प्रमाणात घेतलं तर हानिकारक ठरू शकतं. भांडे स्वच्छ ठेवणं, त्यावर आलेला थर वेळोवेळी काढणं हेही तितकंच गरजेचं आहे. मंडळी, तांब्याच्या भांड्यातील पाणी ही केवळ एक परंपरा नाही, तर तिच्या मागे अनुभव, शास्त्र आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. पण शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आरोग्याचं खरं रहस्य आपल्या सवयींमध्ये आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणं, संतुलित आहार घेणं आणि शरीराची नियमित हालचाल ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. तांब्याचं पाणी तुम्हाला या प्रवासात मदत करू शकतं, शरीर शुद्ध ठेवायला, पचन सुधारायला आणि मूत्रपिंडाचं कार्य संतुलित ठेवायला. पण त्यासोबत योग्य जीवनशैली असेल तरच त्याचा खरा फायदा होतो. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या छोट्या सवयी आपण पुन्हा आपल्या आयुष्यात आणल्या तर आपलं शरीरच नाही तर मनही निरोगी, शांत आणि संतुलित राहू शकतं. जर तुम्हाला ही माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी आणि उपयुक्त माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.